जाहीर पाठिंबा देण्यासाठी आरपीआय गवई गटाचे पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष आदरणीय निवास सडोलीकर साहेब या ठिकाणी आलेले आहेत. त्यांनी आपल्या पक्षाच्या वतीनं आमच्या या दौलत बचाव कृती समितीच्या आमरण उपोषणाला जाहीर पाठिंबा दिलेला आहे. त्याबद्दल मी सडोलीकर साहेबांचं मी या ठिकाणी दौलत बचाव कृती समितीच्या वतीनं अभिनंदन करतो आणि या ठिकाणी त्यांचं स्वागत करतो. मी साहेबांना विनंती करतो की त्यांनी आमच्या उपोषणाला मार्गदर्शन करावं. सर्वच महापुरुषांना अभिवादन करतो. दौलत बचाव कृती समितीच्या माध्यमातून दौलत सहकारी कारखान्याच्या वरती जे काही अनादूत कर्ज आणि एकट्याच्या मालकीचं असल्यासारखं सभासद आहेत त्यांना धाब्यावर बसतो. हा कारखाना आपल्या वैयक्तिक मालकीचा असल्यासारखं काही लोक वागत आहेत. आणि मग आमच्या चळवळीचे आमचे नेते मार्गदर्शक आदरणीय सुभाषजी देसाई साहेब हा कारखाना वाचावा यासाठी अमरण उपोषणाला बसावं लागतं. खरं तर साहेब ह्याच्यासारखी खेदाची गोष्ट कुठलीच नसावी. मला वाटतं जिल्हा बँकेच्या दारात हे पहिलं असं सहकार क्षेत्र वाचावा आणि तो टिकला पाहिजे यासाठी अमरण उपोषण करणारे देसाई साहेब मला वाटते पहिलेच असतील. आणि बँकेच्या चेअरमन साहेबांनी जे काही आश्वासन दिले होते की ती भाडे तत्वावर इंडस्ट्रीला अथर्व इंडस्ट्रीला कंपनीकडे सोपवावा, पण त्यांनी ते जे काही 40 कोटीचा जो काय त्यांच्या म्हणण्याप्रमाणे जे काही ठरलेली जी रक्कम होती ती भरलेली नाही. मग आता बँकेची जबाबदारी आहे की त्यांच्याकडे तो कारखाना काढून हा सभासदांच्या मालकीचा झाला पाहिजे. आणि खऱ्या अर्थानं जसं आमचे अण्णाभाऊ सांगत होते की ही जनता किंवा इथलं जे काही सहकार्यातलं जे क्षेत्र आहे हे कष्टकऱ्यांच्या तळहातावरची तरलेलं आहे. आणि मग कष्टकऱ्यांचा कारखाना असताना स्वतःच्या मालकीचं तुम्ही कसं काय म्हणता? ह्याचे लागेबांधे हे कोणाकोणाचे काय काय लागेबांधे आहेत ह्याचा देखील आपण पाठपुरावा साहेब केला पाहिजे. कारण काही लोक आमाप कर्ज करायचं आणि कर्ज झाल्यानंतर तो कारखाना कसा आपल्याकडे येईल अशी एक सिस्टीम राबवत असतात. आणि मग आता काय पांढऱ्या ह्याच्यातले बोके आता तयारच आहेत, कारखाना कसा आपल्या ताब्यात येईल अशा प्रकारच्या ज्या भावना आहेत